मित्रांनो, आपल्याला समोर दिसत आहेत ह्या दोन फाट्या असणार आहेत बिनजोडसाठी आणि त्यानंतरच लक्षात घ्या या दोन फाट्यावरती बिनजोड शर्यत होणार आहे. पंधरा तारखेला बिनजोडचं मैदान आहे बोरकोडी फाटीवरती. काय करा बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल? बघा, बिनजोडचं मैदान म्हणजे आमचं मुंबईकरांचं मैदान आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा मैदान ठरतं तेव्हा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमार्फत सगळ्या गोष्टींचे बोलणं करून हा मैदान आपला बिनजोडचं ठरलं जातं. मुंबईची संघटना असू दे किंवा आपली वरची संघटना, जसे आपल्या मीटिंगमध्ये नेहमी बोलत असतो आपण भाऊ आहेत, दोन्ही भावांनी घेतलेला डिसिजन म्हणजे हा बिनजोडचा क्षेत्र आहे. आणि बिनजोडच्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा बिनजोड आवर्जून पुकारली जाईल तिथे हा भुंगा आवर्जून तिथे येईल. 15 तारखेला बोरकोडीला मैदान आहे, तिथे 100% आपण भुंगा घेऊन येऊ. मुंबईच्या सर्व गाडा मालकांना आवाहन करेल, तुम्ही पण या, चांगला आपण सुंदर हा बिनजोडचा मैदान आहे. नक्की सेट जातो. तुम्हाला तमाम बैलगाडी मालक चालक चाहत्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा, बाळमामा चरणी प्रार्थना. असंच कायम गुलालात राहा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो मौजे खटाव फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 15 जुलै 2026 रोजी राज संजय वादंडे खटाव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बिनजोडचं जंगी मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी, अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविभाऊ, उपाध्यक्ष राहुल बापू जाधव पुसेगाव आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक अनिल बुधावले आवराडीकर आहेत आणि संजू भाऊ आहेत स्वतः. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 15 जुलैला बिनजोड मैदानाचं. रविभाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, राज वादंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बिनजोडचं मैदान आहे. मैदान कसं होईल आणि रूपरेषा कशी असेल, काय मैदान कसं होईल आणि नियम कसे असतील? सर्वप्रथम प्रसिद्ध बैलगाडी मालक राज संजय वायदंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य बिनजोडचं मैदान आपली नेहमीची फाटी खटाव या ठिकाणी आयोजित केलंय. तरी या मैदानाची रूपरेषा अशी असेल, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या मुंबईच्या नियमानुसार आणि आपल्या घाटावल्या नियमानुसार हे मैदान दोन्हींचा नियम एकत्र करून एक नंबर मैदान पार पडलं जाईल. तर आता बाकी आता बिनजोडला बोलायसारखं जास्त नसतं रविभाऊ, कारण 3 फेऱ्याला आपण सांगू शकतो. बिनजोडला जे नियम असतात ते नियमातच मैदान होत असतं. तरी बैलगाडी मालकांना काय सांगाल, फाटीबद्दल काय सांगाल तुम्ही? फाटी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना नेहमीची माहितीची फाटी आहे ही खटाव फाटी, डांबरी रोडच्या कडेला. त्यामुळे बैल मालकांना फाटी संदर्भात काय सांगायची अशी मला काय गरज वाटत नाही. नक्कीच मित्रांनो, फाटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जी आता काय झालं विषय, जे मालक आहेत ते आहेत खटावचे आणि बऱ्यापैकी इथं म्हणलं जातं बोरकोडी फाटी. तर त्या शेत मालकांचं असं म्हणणं आलेलं आहे की तुम्ही बोरकोडी नाही खटाव फाटी म्हणा. त्यामुळे जी खटाव फाटी म्हणली जाते तीच म्हणजे जी बोरकोडी म्हणत होती ती खटाव फाटी आहे. त्यामुळे खटाव फाटीवरती हे मैदान संपन्न होते. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती असणार आहे 15 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित मैदानात शोभा वाढवा. आणि बाकीचे आता काय सांगाल बैलगाडी मालकांना अजून? बैलगाडी मालकांना एवढं सांगतो, पावसाळ्याचे दिवस आहेत, ही मैदान असं पळायला आहे की या मैदानात जरी पाऊस झाला, एक अर्धा तास पाऊण तास जरी वातावरणामध्ये फाटी सुकली तरी इथं दिवसभर बिनजोडचं मैदान बिनधास्त पार पाडू शकतो. इथं अजिबात पावसामुळे गाडी पळायला काही सुद्धा अडचण येऊ शकत नाही. एवढी फाटी चांगली आणि सुंदर स्वच्छ सगळ्यांना माहित अशी फाटी आहे. नक्कीच मित्रांनो, आता जे उभे आहेत सगळे ती एक फाटी असणार आहे बिनजोडसाठी आणि ही बाजूची दुसरी, अशा 2 फाट्या असणार आहेत. रानाची कायच अडचण नाही, पडत्या पावसात म्हणलं तरी या ठिकाणी मैदान होऊ शकते. आणि मैदानाला आपल्याला माहिती आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल आपण, कसली अडचण नाही, कुठं काय धोकादायक नाही, काय नाही. त्यामुळे बैलांना इथं त्रास होत नाही पळायला. पळण्यासाठी एक सुसज्ज रान आहे. पल्ला वगैरे जे काय आहे म्हणजे बाकीचं जे नियम आहेत, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे जे नियम लागू झाले आहेत, शासनाचे नियम आहेत, त्या नियमानुसार या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. मैदानामध्ये काय इथं जे बक्षीस असतील म्हणजे सर्वात जास्त रकमेल शर्यत, दोन्ही साइड बिनजोड शर्यत, सगळ्यात जास्त जो गाडी आणणारा ड्रायव्हर त्या ड्रायव्हरसाठी असे आकर्षक चषक असणार आहेत. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, येत्या 15 जुलैला मोठ्या संख्येने उपस्थित या बिनजोड मैदानात शोभा वाढवा. आणि बिनजोड मैदानामध्ये आपल्याला माहिती आहे काय बक्षीस वगैरे नसतात, पण एक मान सन्मान असतो, तो म्हणजे दोन्ही साइड बिनजोड राहिलेला बैल, जास्त केलेला शर्यत बैल, जास्त ड्रायव्हर आणलेल्या गाड्या
यांचा सन्मान होतो. त्यामुळे आणि इथं आपल्या जसे डालीचा मान असतो बिनजोडला 3 फेऱ्याला, तसा या ठिकाणी बिनजोडला बादलीचा मान असतो. त्यामुळे या ठिकाणी बादली असणार आहे. बाकी कटिंग वगैरे आपल्याला माहिती आहे. आता बिनजोड गाठावं म्हटलं इकडं जे नियमाप्रमाणे आहे, म्हणजे आपली शर्यत 15% मुंबईचं कटिंग आहे. 5,000च्या आतली शर्यत असेल तर एका ठिकाणी 1,000 रुपये कटिंग, आणि 5,000च्या वरची शर्यत असली तर मुंबईच्या नियमानुसार 15% कटिंग असणार आहे. बाकी नियम आपल्याला सगळ्यांना सगळे माहिती आहेत बिनजोडचे. आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका उपाध्यक्ष राहुल बापू जाधव आहेत. बापूंच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? बापू आता 3 फेऱ्यात आणि बिनजोडला म्हणजे नियम आहेत, बक्षीस काय बिनजोडला नसतात, त्यामुळे बैलगाडी मालकांना काय सांगाल, नियमावली कशी असेल? नियमावली मुंबई कमिटीची जी नियमावली आहे ती सगळी इथं पार पाडली जाईल. आणि त्यात इतर म्हणजे आदतला आपण चार्ज देतो गाठाव, तर आदत बैल नाव मैदानात चालणार आहे. नक्कीच. दुसरा बैल चालणार नाही फक्त? दुसरा बैल नाही चालणार. दुसऱ्याला ओपन मध्ये पळावं लागेल किंवा आपापसात जमवून शर्यतीत आणली तरी तशी चालू शकते. फक्त नाव देऊ शकत नाही दुसरं? नाव देऊ शकत ना. नाव एक तर आदत ते बी आपण मुंबई कमिटीला विचारात घेऊन गाठावापुरता आदतचा नियम केला आहे, ना तर मुंबईला सगळ्या गाड्या एकत्र पाहिजे. नक्कीच. मित्रांनो लक्षात घ्या, आता इथं आदतला आपण नाव देऊ शकतो. तुमची शर्यत द्यायची असली तर आदत आणि ओपन दुसरा बैल म्हणून तुम्ही नाव देऊ शकत नाही, ते ओपन मध्येच नाव द्यायला लागणार आपल्याला. बाकी आता बापू थोडक्यात नियम काय सांगाल? आता थोडे वेगळे नियम आहेत की नाव पडलं पाहिजे, या संदर्भात काय चर्चा झाली का? मुंबईवाल्यांशी चर्चा झालेली आपण, पण त्यांचा नियमात आपण बदल करू शकत नाही. बरोबर. जो बैल सकाळी ज्या नावा पळेल त्याला बैल 2 शर्यत करू 3 शर्यत करू, शेवटपर्यंत त्यानं त्याच नावा पळावं लागेल. म्हणजे समजा सकाळी जर राहुल बापू जाधव पुष्यगाव यांच्या नाव पळा तर त्यानं दिवसभर तो त्याच नाव पळा. त्याच नावा पळावं लागेल. बैलगाडी मालकाने हे लक्षात घ्या. आणि बाकीचे नियम या ठिकाणी मैदानात जाहीर केले जातीलच बिनजोडच्या. तर बापू दुसरं काय सांगाल आता? 3 फेऱ्या बिनजोड मध्ये काय फरक जाणवतो? आता काल तुम्ही बिनजोडचं दोन्ही साईड बिनजोड मानकरी ठरलाय काल पेडगाव पाटीला, काय सांगाल? आनंद वाटतोय वासरांना. आता ह्या 10 गट पळण्यात आपल्याला काय गट लवकर निघणार, बर. आपलं थोडासा गुलाल पडायचा चान्स मालकाला रुपयाला अधून मधून बिनजोड शर्ती बऱ्या वाटतात. नक्कीच. काल सुद्धा तुम्ही नाव दिलं दोन्ही साईड, हो. काल दोन्ही साईड बिनजोड राहिला, तुमचं सन्मान झाला, चषक भेटले, काय सांगाल त्याबद्दल? आनंद वाटला, कारण आपलं अजून वासरू गट काढायच्या मापात नाही. बर. लहान असल्यामुळं मोठ्या अड्यात जाता येत नाही, त्यामुळे आपला अंदाज बघून इथे शर्ती करायला बरं वाटतं. बिनजोडचा बापू काय सांगाल? बिनजोड म्हणजे बिनजोड आणि 3 फेऱ्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? तीन पळण्यात पळण्यात बी एका फेऱ्यावर वासरं बी अपदार राहते ती, आणि जोपर्यंत आपल्याला चान्स आहे तोपर्यंत वासरं बिनजोडला पळतील, एवढीच टिकून पळतील. नक्कीच. बघा मित्रांनो, बिनजोड आणि 3 फेऱ्यात जसं आपण म्हणतो, आता बापूंनी सांगितलं थोडक्यात 10 गट पळतायत, काय काय ठिकाणी गट सुद्धा गावत नाहीत, म्हणजे बरेचसे इथं आपलं मापाटापात शर्यत धरू शकतो आपण. हो, आपला स्पर्धक बघून आपण आपल्याला निवडायचा चान्स असतो. नक्कीच. त्यामुळे प्रतिस्पर्धी बघूनच आपण शर्यत बघतो. नक्कीच प्रतिस्पर्धी बघून आपण शर्यत धरतो. आपल्या आवाग्यात बाबा चला कसं योग्य वाटते ती शर्यत धरली जातात. बापू जातचा आता काय सांगाल बैलगाडी मालकांना 15 तारखेच्या संदर्भात, आणि फाटीबद्दल थोडक्यात काय सांगाल? फाटी महाराष्ट्रातील 1 नंबरची फाटी आहे. सगळ्यांनी संख्येनं उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवावी, मुंबईच्या पाहुण्याचा सगळ्यांचा सन्मान केला जाईल, आणि घाटावरच्या सगळ्यांनी आनंद लुटावा. नक्कीच. माझी विनंती आहे बैलगाडी मालकांना, 15 तारखेला बिनजोड मैदान आहे, म्हणजे जे बुरकवडी फाटी म्हणत जातं ते मग सांगितलं मी खटाव फाटीवरती भव्य दिव्य बिनजोड मैदान आहे. माझी विनंती असणार आहे मोठ्या संख्येनं पोस्टर आणि या बिनजोड मैदानात शोभा वाढवायची. मित्रांनो, आपल्यासोबत ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे राज संजय वायदंडे खटाव, त्यांचे पिताश्री म्हणजे संजू भाऊ आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. संजू भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना आता कसं होईल मैदान, कसं होणार बिनजोडचं? मैदान हे 1 नंबर होणार. मैदान हे मुंबईच्या नियमानुसारच मैदान केलं जाणार. विशेष म्हणजे जर निकालाचा जर काय अडथळा जर इथं आमच्या इथं आला सामन्यात, तर तो मुंबई कमिटीशी संपर्क साधून त्या निकालाचा तो निकाल दिला जाणार. दुसरी गोष्ट, जे ड्रायव्हर आपल्या मैदानात जे ड्रायव्हर जास्त शर्ती करतील त्यांच्यासाठी एक चषक दिलेला आहे. जो बैलगाडी मालक मोठ्या रकमेवर जी शर्यत करेल त्यांना एक चषक दिला जाणार आहे. नंतर जो बैल बिनजोडला राहील, जो बैल दोन्ही साईडनं शर्यत करेल आणि जास्ती शर्ती होतील त्याला चषक दिला जाणार आहे. नंतर दोन्ही बाजूला बिनजोड राहणार. दोन्ही बाजूला बिनजोड राहणारा त्यालाही जो शर्ती जास्त करणारा त्यालाही चषक दिला जाणार आहे. नक्कीच. मित्रांनो बघा, आता चषक म्हणलं की जसं डाल
तीन फेराला डालीचा सन्मान असतो तसा या ठिकाणी बादली आणि या ठिकाणी चषक दिले जातात. सर्वात जास्त मोठी रक्कम, दोन्ही साईड बिनजोड, सर्वात जास्त केलेल्या बैला शर्यती, सर्वात जास्त शर्यत केलेला ड्रायव्हर, त्यामुळे एक मान सन्मान असतो बिनजोडलाही. आता बरेचसे मला वाटतं एक 80-90% मुंबईचे बैलगाडी मालक बैल गाठा वाढल्यात, कारण आता पाऊस सगळीकडे पाऊस चालला, विशेषतः मुंबईला भरपूर पाऊस आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना काय जाता सांगाल संजू भाऊ? नाही, बैलगाडी मालकांना एवढंच मी सांगू इच्छितो की बहुसंख्येनं उपस्थित राहून आणि मैदानात जेवढी सांगितलंय त्या पद्धतीनं तुम्हाला सगळी पारदर्शकता होणार. दुसरी गोष्ट, जी शर्यत होईल त्या शर्यतीला एक झेंडा दिला जाणार. दुसरी गोष्ट, नंबर टाकून आज तुम्ही बघताय मालकांना, बैल मालकांना लय उत्सुकता आहे कशाची, की आपल्या बैलावर नंबर पडावा. त्यासाठी बैलावर नंबर देखील पडणार. मग नंबर टाकून त्या बैलाला स्वतः आम्ही आमच्या बसला गुलाल त्या बैल मालकाला दिला जाणार जो शर्यत करेल त्याला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आज बैलगाडी मालकांनी इथं सगळ्याला माहित आहे पावसाचं दिवस होतं, पण आता ती दिवस संपून गेलेत. कुणी मनात कसली या पाठीबद्दल कुठल्याही बैल मालकांनी मनात शंका धरू नये की इथं जाऊ या पावसामुळे मैदान होईल का नाही. तर असली कुठली या पाठीला अडचण येत नाही. भर पावसात मैदान इथं होतं, त्यामुळे काही देखील बैल मालकांनी ह्यात मनात कुठलीही संभ्रम न धरता बैल मालकांनी आयोजकाला सहकार्य करावं एवढं मी सांगू शकतो. नक्कीच. माझी जातचा बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 15 जुलैला भव्य दिव्य बिनजोड मैदान आहे आणि वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी अपडेट दिली जाईल. जर काय अडचण वाटली तरी अपडेट दिली जाईल. त्यामुळे कुठल्या अफवांना बळी न पडता 15 जुलैला मोठ्या संख्येने उपस्थित या भव्य दिव्य बिनजोड मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग.